नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बादगुडे. बऱ्याच शेतकरी मित्रांचं मला फोन यायला लागले, दादा कांद्याचं नियोजन कसं केलं आहे. कारण की आता विषय असा झाला आहे की अख्ख्या महाराष्ट्रात पाऊस नाही आणि पाऊस नसल्यामुळं आणि कमी प्रमाणात कुठं झाला आहे आणि पाण्याची बरीच कमतरता असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं मला फोन यायला लागते की नियोजन कसं केलं आहे आपण कांद्याचं. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता आपण कांद्याचं नियोजन आपण 10 फुटावर 5 फुटावर दंड टाकलेला आहे मित्रांनो. आणि 10 फुटावर रेन पाईप हातरलेला आहे. हे तुम्ही बघू शकता रेन पाईप. हा रेन पाईप आणि ही रेन पाईप ह्या दोन्हीच्या मधलं अंतर 10 फूट आहे. आणि हे 10 फूट अंतर इकडं 5 फूट इकडं 5 फूट म्हणजे दोन्हीतलं 10 फूट अंतर कवर करतं एकाच टायमाला मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता कांदा आपला पूर्णपणे जी पहिली लागण झालेली होती ती हिरवागार झालेला आहे, चिटकलेला आहे, चांगला झालेला आहे म्हणजे. आणि एकदम कमी पाण्यात, असं नाही की याला पाणी जास्त लागतं. एक लय झालं तास दीड तास पाणी सोडलं रेन पाईपानं तरी रान गारेगार होतं. आणि आपण एक दिवस आडाचा हाल तर प्लॉटला तुम्ही बघू शकता की प्लॉट हिरवागार झालेला आहे. आतापर्यंत आपलं पाणी बी कमी गेलेलं आहे. फक्त दररोज किंवा एक दिवस 8 तास दीड तास पाणी सोडलेलं आहे आपण. हे तुम्ही बघू शकता कांदा हिरवागार झालेला आहे. हिरवा म्हणण्यापेक्षा चांगला बऱ्या चिटकलेला आहे. आणि ही पूर्णपणे लागण आपण मशीननं नाही. बऱ्याच जणांचं मला फोन आला की मशीननं लागण केली का, तर ही मशीननं लागण नाही, तर हे आपण बायांवरच लागण करून घेतलेले आहे मित्रांनो. आणि हे एक समान अंतर म्हणताव तर हे आपण पंजे तयार केलेले आहेत मित्रांनो. आणि हे पंजांना रेषा ओढून आपण बायासांना रेषा ओढून दिलेल्या आहेत त्या, आणि त्या रेषेत बायाने लागण केलेली आहे. त्यामुळे एक समान एकसारखी लागण झालेली आहे मित्रांनो. आणि रेन पाईप करायचं कारण एवढंच आहे की पाण्याची कमतरता, एकदम पाणी कमी असल्यामुळं रेन पाईपावर चांगलं म्हणजे रान भिजतंय आणि पाणी बी. आणि दुसरा एक विषय राहिला की बऱ्याच शेतकऱ्यांचं मला फोन येतात की आता तुम्ही रेन पाईप हातरलेला आहे आणि ह्या रेन पाईपावर शेवटचं पाण्याचं नियोजन कसं करता. शेवटच्या पाण्याचं नियोजन करायचं म्हटलं तर ही आपण जी दंड टाकलेले आहेत मित्रांनो, हे दंडाने शेवटचं पाणी जर समजा इथून पुढे पाऊस जास्त झाला आणि पाणी आपल्याकडे मुबलक असलं तर ह्या दंडाने जरी आपण पाणी 5-7-8 दंडा सोडून दिलं तरी गारेगार होत येणार आहे. आणि राहिला बी विषय, पाऊस जरी नाही झाला तरी आपण जी शेवटचं पाणी देणार आहोत त्याच्या आधीचं जे पाणी आहे ती जरा दाट द्यायचं. आणि ते पाणी दिलं की लगेच 2 दिवसानंतर एकदा गारेगार रान करून घ्यायचं. त्यामुळं आपल्याला शेवट पाणी द्यायची गरज पडणार नाही. आणि तिसरा विषय हा आहे की आपण तर रोपच वापरलेला आहे की कृतिका. हे कृतिका कांद्याचा एकच विषय आहे की ह्याला शेवट पाण्याची गरज नाही मित्रांनो. कारण की जर पाणी जास्त शेवटचं झालं तर कांदा बऱ्याच प्रमाणात डागतो, नसतो. त्यामुळं ह्या कांद्याला शेवटच्या पाण्याची गरज नाही आणि एकदम कमी प्रमाण पाणी लागतं. पंचगंगा एलोरापेक्षा सुद्धा ह्या कांद्याला एकदम कमी प्रमाणात पाणी लागते. त्यासाठी आपण ह्याच वर्षी नाही तर गेल्या वर्षी देखील आपण हीच लागण केलेली होती. गेल्या वर्षी पाऊसकाळ जास्त होता, पाणी जास्त होतं आपल्याकडं आणि ते मालाची क्वालिटी, माल पण चांगला निघाला. मार्केटमध्ये 1 नंबर जातं आहे आणि दिसायला माल चांगला 1 नंबर आहे. म्हणून आपण ह्या वर्षी देखील कृतिकाची लागण केलेली आहे मित्रांनो. पण यावर्षी काय म्हणजे चांगलं झालेलं आहे कृतिकाची लागण आहे की पाणी ह्याला कमी लागतं आहे, कमी पाण्यात येणारा कांदा आहे. आणि एकदा कांदा चिटकला की पुन्हा लय पाणी लागणार नाही. काळी जर रानं असली म्हणजे चांगली ह्याची तर 8 दिवसातून एकदा पाणी दिलं तरी देखील चालतंय. आता चालूला तर लागणे बऱ्याच प्रमाणात कमी आहे त्या आणि पाऊस नाही, पाणी नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कांद्याचं रेट चांगलं म्हणजे बऱ्यापैकी राहतील असे अपेक्षा धरून आपण लागण चालू केलेली आहे. आतापर्यंत जवळजवळ आपली 3-4 एकर लागण झालेली आहे. आणि आता राहिलेली बी लागण 1-2-3 दिवसात पूर्ण होईल. आणि दुसरा टप्पा आपण 10 तारखेच्या नंतर करणार आहोत. कारण की ते रोबे महागटणं होतं आणि पावसाचं पण आपल्याला नियोजन कळेल. तोवर तर हाही कांदा तर चांगला हिरवाळायला लागला आहे, हे तुम्ही बघू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. कुणाला काय अडचण आली तर फोन करा. धन्यवाद.